हाय फ्रेंड्स. सो आज आपण एक मस्त रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे पनीर आलू पराठा. यासाठीचं साहित्य बघूया. उकडलेले बटाटे, आम्ही चाट मसाला घेतलाय किंवा धणे जिरे पावडर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हळद, लाल तिखट, हिंग, गोडा मसाला, त्यानंतर मीठ, तांदळाचं पीठ, पनीर, बारीक चिरलेला कांदा आणि आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट. आणि ही कणिक मी ऑलरेडी मळून ठेवलेली आहे. अर्धा तास ह्याला ठेवून दिलेलं होतं म्हणून. सो थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. सो आता पुढची तयारी बघूया आपण काय करायचे. तर आपण हे जे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला बाकी सगळं मिक्स करायचं आहे. पनीर असं तुकडे म्हणजे थोडक्यात क्रश करूनच आपल्याला टाकायचं आहे. तुम्ही होममेड किंवा रेडीमेड कुठलंही पनीर घेऊ शकता. सो असं हे बारीक होईल असं आपल्याला करायचं आहे, म्हणजे पराठ्यामध्ये ते लाटताना मध्ये मध्ये येणार नाही. सो आता पनीर आपण मिक्स करून घेतलेलं, क्रश करून टाकलेलं आहे. आता घालायची थोडीशी हळद, हिंग, थोडा गोडा मसाला आणि लाल तिखट सुद्धा थोडं कमी घालायचं, कारण आपण ऑलरेडी हिरवी मिरची घेतलेली आहे. साधारण अर्धा चमचा बास होईल. त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा, आपण जी आलं लसूण मिरचीची पेस्ट केली होती ती घालायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा यात इन्क्लुडेड आहे. त्यानंतर चाट मसाला साधारण 2 चमचे किंवा धणे जिरे पावडर असेल तर ती घेऊ शकता. आणि हे असं हातानेच छानपैकी सगळं एक जीव ह्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे. सो बटाटे छान अगदी मऊ उकडले जाणं खूप महत्त्वाचं आहे. एखादी शिट्टी जास्तच करा, पण बटाटा जर घट्ट राहिला तर लाटताना तो मध्ये मध्ये येतो आणि पराठा फुटू शकतो. सो आता तुम्ही इथे बघू शकताय की आपलं हे असं स्टफिंग तयार झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलेला आहे. सो तुम्ही पण मीठ घाला चवीप्रमाणे आणि बॅटर व्यवस्थित असं करून घ्या. त्यानंतर आता आपण पराठे लाटायला घेणार आहोत. सो कणिक मळलेली आहे आणि हे तांदळाचं पीठ जे आहे ते मी लावायसाठी घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाऐवजी, म्हणजे पराठे चिकटत नाहीत पोळपाटावरती. सो आधी आपण तवा तापत ठेवूया. सो आता कणकेचा आपण गोळा करून घ्यायचा आहे आणि पुरणपोळीला वगैरे कसं आपण स्टफिंग भरतो त्याप्रमाणे असं थोडंसं गोल करून ह्यामध्ये आपण हे स्टफिंग साधारण चमचाभर भरायचं आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण असं दाबून घ्यायचं आतमध्ये. म्हणजे ते व्यवस्थित काठापर्यंत येतं. सो आपण जसे उकडीचे मोदक करतो त्या पद्धतीने हे करायचं. वरचं बंद करायचं तोंडाचं आणि उरलेली एक्स्ट्रा कणिक काढायची. त्यानंतर थोडंसं दाबायचं. पोळपाटावर तांदळाचं पीठ दोन्ही साईडने ह्याला लावून घ्यायचं. असं हलक्या हाताने अगदी ह्याला दोन्ही साईडनी प्रेस करायचं, म्हणजे मला लाटायला पराठा हा सोपा जातो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पातळ जाड असा लाटू शकता. आणि हलक्या हाताने लाटायचं आहे, म्हणजे स्टफिंग बाहेर येणार नाही. सो तुम्ही बघू शकताय की मी सगळीकडून तो पराठा तांदळाचं पीठ घेतल्यामुळे व्यवस्थित गोल फिरतो आहे पोळपाटावरती. आता दुसऱ्या साईडने पण थोडासा लाटायचा. जितकं आपल्याला शक्य आहे तेवढा तो त्याच्या कडा लाटून घ्यायच्या, म्हणजे पातळ असतील तो खायला छान लागतो आणि छान भाजला जातो शेवटपर्यंत. तर तुम्ही इथे बघू शकताय की अगदी आपलं शेवटपर्यंत सगळं स्टफिंग गेलेलं आहे. सो आता आपण हा तव्यावरती भाजायला टाकणार आहोत. सो शक्यतो मोठ्या गॅसवरतीच तो भाजायचा आहे.
सो आता आपण हा उलटायचा आहे, थोडासा भाजला गेलेला आहे. त्यानंतर याच्यावरती तेल लावायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप, बटर काही लावू शकता. आता मी तेल लावून भाजते आणि नंतर तुम्ही बटर लावून, तूप लावून सर्व केलं तरी चालणार आहे. सो असं तेल पूर्ण याच्यामध्ये पसरून घ्यायचं आणि मग तो परत उलटायचा, म्हणजे खमंग भाजला जातो. तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तेल लावायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की या साईडने तो पूर्ण भाजला गेलेला आहे आणि छान फुगतोय सुद्धा. आणि स्टफिंग सुद्धा आपलं छान शेवटपर्यंत दिसतंय. सो आता 1-2 वेळा असा उलटा पलटा करून त्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. कडा छान भाजायच्या शेवटपर्यंत. येस. सो आता हा आपला पराठा दोन्ही साईडनी भाजून रेडी आहे. सो आता असेच 1-2 पराठे मी करून घेते आणि पुन्हा तुम्हाला दाखवते. सो आता आपले पराठे रेडी झालेले आहेत. सो तुम्ही असे पद्धतीने सर्व करू शकता. मेयोनीज सॉस जे काही हवं, चटणी पण घेऊ शकता किंवा नुसते पण बटर लावून खाऊ. सो नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे झालेत, रेसिपी कशी वाटली. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.